रविवार दिनांक 14 एप्रिल 2024. इंग्लिश मूवी बघितली ॲड ॲस्ट्रा. स्पेसवर आहे, स्पेस रिसर्च प्रोग्रामवर. तर एक सायंटिस्ट असतो रॉय नावाचा, आणि त्याचे वडील पण क्लिफर्ड सायंटिस्टच असतात, आणि ते स्पेस मिशनवर गेलेले असतात. आणि आधी मूनला पोचले, मार्सला पोचले, सॅटर्नला पोचले, नेपच्यूनला गेले आणि गायब झाले. असं म्हणजे नंतर त्यांचा काही पत्ताच नसतो, शोधच, म्हणजे ते मेले असंच सगळे गृहीत धरत असतात. आणि आता हा वेगवेगळ्या स्पेस मिशनशी अटॅच असतो त्यांचा मुलगा रॉय. तर अचानक काही दिवसांपासून त्यांच्या रिसर्च प्रोग्रामच्या स्पेस मिशनला जे काही स्पेस स्टेशन्स असतात त्याच्यावर काही असे रेज किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतात, आणि यांना असं वाटत असतं की एक लिमा मिशन असतं. तर त्या मिशनमध्ये त्याचे वडील गेलेले असतात रॉयचे, आणि या सायंटिस्टना शंका असते की त्या लिमा मिशन कडूनच हे डिस्ट्रक्टिव्ह रेज पृथ्वीकडे येऊन राहिलेत. तर त्या सगळ्यांचा असा विचार होतो की कदाचित, म्हणजे त्यांना अशी शंका येते की कदाचित त्याचे वडील जिवंत असावेत आणि त्यांच्या थ्रूच हे सगळं चाललं असेल. तर जर हा, म्हणजे त्याच्या मुलाचा जर आपण वापर केला, म्हणजे त्याला जर पाठवलं स्पेसमध्ये नेपच्यून पर्यंत, आणि जर त्यांनी मेसेज कन्वे केला की वडिलांना की तुम्ही जर असाल जिवंत तर हे सगळं थांबवा, किंवा आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही या वगैरे असं. तर ह्याला आधी म्हणजे सांगतात मग. तर हा म्हणतो ठीक आहे, मी जायला तयार आहे. आणि मग एक टीम त्यांची तयार होते आणि ते लोक जातात. सगळ्यात आधी त्यांना म्हणजे मून कोणाला कळू नये की हे मिशन काय आहे म्हणून सिक्रेट मिशनला त्यांना प्रायव्हेट स्पेसशिपनी मूनवर पाठवतात. आणि मग मूनवरून मार्सला. मूनवर गेल्यावरच तिथेच त्याला म्हणजे बघून लक्षात येतं की आता मून सुद्धा आपल्या, म्हणजे वडिलांनी जर हे पाहिलं असतं तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं, कारण हे मून पण आता आपल्या अर्थ सारखंच होत चाललंय. सगळं मॉल हे ते, म्हणजे जे नको होतं त्या सगळ्या गोष्टी तिथे आलेल्या आहेत. आणि मग तिथून त्यांना मार्सवर पाठवतात. तर मार्समध्ये पण पूर्ण स्पेस स्टेशन सेटअप असतात, सगळं वेल टू डू असतं. आणि तिथे एक जी सायंटिस्ट असते, मग ती ह्याला सांगते की तुला ऐकून धक्का बसेल कदाचित, पण तुझे जे वडील आहेत तर त्यांनी, ते जिवंत आहेत आणि त्यांनी त्यांच्या कलिग्सना, त्यांच्याबरोबर जे स्पेस मध्ये गेले होते त्यांना मारून टाकले. कारण म्हणे त्यांना अशा लोकांची शोध म्हणजे घ्यायचा होता. त्यांना म्हणजे असं वाटत होतं की नेपच्यून किंवा त्या पूर्ण गॅलेक्सीमध्ये कोणीतरी असे इंटेलिजंट जीव असतील की जे सुपर इंटेलिजंट असतील, आणि त्यांना हार मानायची नाहीये. ते लोक शेवटी कंटाळले होते बाकीचे त्यांचे कलिग्स की आता नाही, आपण शोधण्यात काही पॉईंट नाही, आपण परत जाऊ. तर त्यांनी त्यांचा ऑक्सिजन सप्लायच बंद करून टाकला आणि त्यांना मारून टाकले. तर त्याच्यात ती सायंटिस्ट सांगते की माझे आई वडील पण होते. तर मग ह्याला ते खूप वाईट वाटतं. तर हा म्हणतो पण नाही, मी जाईन आणि मी माझा मेसेज त्यांना कन्व्हे करीन, वाटलं तर त्यांना परत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. ती म्हणे ठीक आहे. आता ऍक्च्युली याला तिथे अबंडन केलं असतं या लोकांनी की नको, हा वडिलांबरोबर जाईल तर तिथे म्हणजे भरोसा नाही याचा, जसे वडील तसाच मुलगा असं, म्हणून ते त्याला तिथेच बंधक बनवल्यासारखं त्याला अलाव नाही करत जायला. पण मग तीच सायंटिस्ट जिचे आई वडील म्हणजे मेले असतात त्यांच्याकडून, ती त्याला गुप्त रस्त्याने पोचवते आणि त्या स्पेस शिप पर्यंत, शिप निघायच्या आधी. आणि हा एंटर करतो तिथे त्या सीवर मधून, किंवा जे काही ते टनेल असते ती स्पेसशिप पर्यंत पोहोचायची. तर ह्याचे कलिग्स त्याला बघून एकदम शॉक होतात आणि त्याच्यावर गन हे करतात.
पण त्या सगळ्या याच्यामध्ये धमाचक्री तो त्यांना समजवायचा प्रयत्न करतो, मी तुम्हाला मारणार नाहीये, उलट माझी तुम्हाला हेल्पच होईल, माझ्यापासून काही नुकसान नाही. पण त्यांना विश्वास नाही बसत आणि ते त्याच्यावर म्हणजे हे करायला लागतात अटॅक, आणि त्या याच्यामध्ये तिघही मरतात आणि हाच एकटा परत रॉय राहतो. पण मग तो पोचतो नेपच्यून पर्यंत. आता नेपच्यून मध्ये गेल्यावर त्याला तिथे सगळं आत स्पेसशिप मध्ये म्हणजे असे मेलेलेच लोक लटकलेले वगैरे असे दिसतात स्पेस मध्ये. मग तो पोचतो म्हणजे आत. मग त्याचे वडीलच आवाज देतात त्याला की रॉय आहेस का तू, किती बदल झाला वगैरे असं त्यांचं म्हणजे थोडंसं बोलणं होते. मग हा कसं तरी करून त्यांना कन्व्हिन्स करतो की आता इथे काही राहिलं नाहीये आणि तुम्ही आता हा प्रोग्राम लिमाचा बंद करा. त्याच्यामुळे सगळे न्यूक्लिअर हे रेज पृथ्वीवर जातात आणि डिस्ट्रक्टिव्ह होतं. मग ते येतात त्याच्याबरोबर बाहेर स्पेसच्या. पण हा त्यांना म्हणजे साखळीने त्याने बांधून ठेवलं असतं, पण ते म्हणतात तुम्हाला सोड, म्हणजे ते शेवटी यायला तयारच नसतात. त्यांनाही ते थोडंसं गिल्ट किंवा आपण हारलो आहोत, आपल्याला शेवटपर्यंत कोणी सापडलंच नाही ज्या मिशन करता आपण गेलो होतो, तर ही हार त्यांना ती पचवत म्हणजे पचवू शकत नाही ते, आणि ते त्याची साखळी सोडून स्पेसमध्ये विलीन होऊन जातात. मग हा कसं तरी करत आपल्या स्पेसशिप पर्यंत येतो आणि तिथून मग मेसेज पाठवतो की, आणि त्यांनी जे लिमाचं असं तिथे बॉम्ब ठेवलेला असतो, स्फोट 3 तासानंतर तो ऑटोमॅटिक डिस्ट्रॉय होऊन जाणार. आणि मग आपल्या स्वतःच्या स्पेसशिप मध्ये आल्यावर तो मेसेज पाठवतो अर्थला की मी सुखरूप आलेलो आहे आणि मी लिमाचं स्पेस स्टेशन उद्ध्वस्त केलेलं आहे, आणि बाकीचे सगळे मी जरी जिवंत पोचलो नाही अर्थपर्यंत तरी स्पेसशिपला सिक्युअर करा, सेफली हे करा, कारण त्याच्यातच सगळी तिथल्याच बॉक्समध्ये माहिती आहे सगळी लिमाबद्दलही आणि बाकीच्याही सगळ्या प्रोग्रामबद्दल. आणि मग आणि आता मला तो स्वतःशीच बोलतो की आता मला एकटा राहायचा कंटाळा आला, म्हणजे इतके दिवस त्याला पण कोणी नको असतं, एकटं एकटं बरं वाटत असतं, शांत बरं वाटत असतं स्पेस स्टेशनवर मध्ये. तो म्हणायचा बरं झालं इथे काही कटकट नाहीये, बायकोची कटकट नाही, मुलांची कटकट नाही, शांत बरं वाटतं. पण आता तो म्हणे नाही, मला आता एकटं राहायचं नाही, मला माझ्या फॅमिली बरोबर राहायचंय. आणि मी कधी एकदा पर्थला पोचतो असं झालंय. आणि मग दाखवलंय की हा पोचलाय, सगळे त्याला बाहेर काढतात, तो एकदम एक्झॉस्ट झालाय पूर्ण आणि हॉस्पिटलमध्ये आहे. आणि मग त्याची बायकोही येते, सगळे येतात आणि तो शेवटी म्हणजे तिथे अर्थवरच मग शेवटी हॅपीली राहतो. छान हे हे इमोशन्स घेतलेले, आणि जो ऍक्टर आहे ज्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यालाही मी खूप याच्यात पाहिलंय, छान म्हणजे तोही छानच काम करतो ओव्हरऑल. आणि पूर्ण स्पेस मधले ते शूटिंग आणि हे सुंदर आहे पाहण्यासारखं.